4 दिवसात सोन्याच्या दरात जवळपास 2500 रुपयांची घट झालेली आहे। ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आता पोहोचलेले आहेत। 76,800 वर पोहोचलेलं होतं सोनं, मात्र आजचा भाव सोन्याचा 74,300। सोन्याच्या दरात मागील महिन्यात सातत्यानं वाढ होतीये। विक्रमी पातळीवर हे दर जाऊन पोहोचलेले सोन्याचे दर दिवसागणिक वाढत असल्यानं सोन्याचे दर आणखीन वाढतील या आशेनं अनेक ग्राहकांनी वाढत्या दरात सुद्धा सोनं खरेदी करता गर्दी केलेली होती। पण 4 दिवसात सोन्याचा दर गडगडलेला आहे। 2500 रुपयांनी घसरण झालेली आहे सोन्याच्या दरात। जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती आणि त्या दृष्टीने आता सोन्याचे भाव गडगडताना दिसत आहेत। 2500 रुपयांनी सोन्याचा भाव गडगडलेला आहे, त्यामुळे सध्या सोन्याचा दर हा 74,300 वर पोहोचलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। काही दिवसांपूर्वी सोन्याच्या भावाने उच्चांक गाठलेला होता। जवळपास 76,000च्या वर हे सोन्याचे भाव गेले होते। मात्र गेल्या 4 दिवसापासून सोन्याच्या भावात ही घसरण झालेली पाहायला मिळत आहे। जवळपास 2500 रुपयाने सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। मात्र तरी देखील अद्यापही सोने बाजारामध्ये आपल्याला गर्दी झालेली दिसत नाही आहे। कारण सोन्याचे भाव जरी कमी झालेले असतील तरी ग्राहक हे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आपण आहोत रतनलाल सी बापना ज्वेलर्स या दुकानामध्ये। या ठिकाणी आपण नेहमी पाहत असलो तर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत असते। मात्र सोन्याचे भाव 4 दिवसापासून कमी झाले असून देखील ग्राहकांची गर्दी या ठिकाणी दिसत नाहीये। ग्राहक हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत असं या ठिकाणी चित्र जाणवत आहे। कारण प्रत्येकाला अपेक्षा आहे अजून भाव कमी होतील अशी आशा यावेळेस ग्राहकांना लागलेली आहे। ज्यावेळेस सोने व्यापारी उद्योजकांशी आपण बातचीत केली त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे की जागतिक लेवल पातळीवरील जे युद्ध होतं ते कुठंतरी शांत झालेल्याचं चित्र आहे। त्यामुळे सोन्याचे भाव हे कमी झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि ग्राहकांचे जर प्रश्न असेल तर ग्राहकांना अजूनही असं वाटतं आहे की काही दिवसांनी अजून परत भाव कमी होतील का असा प्रश्न ग्राहकांच्या मनात आहे। आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये ग्राहक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।